अशा प्रकारची ही मैत्री झालं पाहिजे. मैत्रीची भावना झाली पाहिजे. भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे. पडो म्हटलंय. पडो शब्द आहे का जडो आहे तुमच्याकडे ज्ञानेश्वरीत? जडो आहे का पडो आहे? बहुतेक लोक जडो म्हणतात. मी सुद्धा आतापर्यंत जीवांचे म्हणत होतो. काय म्हणत होतो? चूक आहे ते चूक सांगायला पाहिजे बरं का. आतापर्यंत म्हणताना जीवांचे म्हणायचो, कारण अर्थ माहिती नव्हता. चुकीचं पसायचं नव्हतं. जीवांचे नाही, जीवाचे. जडो का पडो? बर बसा, खाली खाली बसा. आता जडोचा अर्थ सांगतो आणि पडोचा अर्थ सांगतो. तुम्हीच सांगा, जडो पाहिजे का पडो पाहिजे? मित्र जे आहे, आता मोठ्यांनी लिहिलं, गुरुवारी शेखर महाराजांनी याच्यावर लिहिलंय, परमपूज्य गुरुवारी धुंडा महाराजांनी याच्यावर लिहिलंय, परमपूज्य गुरुवारी खंदारकर महाराजांनी खूप लिहिले, मोठे मोठे ग्रंथ लिहिले प्रसादानावरती. तर सगळ्यांनी पडो शब्द वापरलाय. मामांच्या ग्रंथात सुद्धा काय आहे? पडो आहे. तर मग त्यांनी लिहिले, पडो का लिहिला? पडो शब्दाचा अर्थ त्यांनी सांगितला आहे की हे जे भूतमात्रामध्ये मैत्र पाहिजे ते आत्ता तात्पुरतं जडले असं नाही, अनेक वर्षापासून ते पडलेलं आहे. जडलेलं जे असतं ते कधी कधी दूर सुद्धा होऊ शकतं. पण पडिले ही रूढी जगा परिचार चालविते अनंत काळापासून यांची आणि आमची मैत्री आहे, असं ते मैत्र असलं पाहिजे. आत्ता 2 वर्षापूर्वी जडलंय, एका दिवस ते काय होतं? नष्ट. अनादी काळापासून त्यांची आणि आमची मैत्री आहे. आता हे जीवाचं मैत्र आहे ना, जीव सगळ्यांचा एकच आहे ना, आणि आत्ता जीव एक आहे का अनादी काळापासून आहे? ज्ञानेश्वर महाराज म्हणतात रेड्याला, ज्ञानदेव म्हणे तोही माझा आत्मा, तो आत्ता आत्मा झालाय का तो अनादी काळापासून आहेच? तो माझा मित्र, त्याची माझी मैत्री जडलेली आहे का पडलेलीच आहे आधीपासून? जडलेली का पडलेली? मग आता जडो म्हणायचं का पडो म्हणायचं? म्हणून असं आहेच मैत्री, त्याच्याने आमची मैत्री आहेच, अनादी काळापासून आहे, असा एक भाव त्याच्यामध्ये त्यांनी सांगितला. भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे. त्यांची आमची मैत्री आहे. मागे मी गोष्ट सांगितली होती, एक स्वामी रामतीर्थ नावाचे संन्यासी परदेशात गेले. पूर्वी विमानं नव्हती तर बोटीने जावं लागायचं. त्या बोटीमध्ये बसलेले असताना सगळे परदेशी लोक या संन्याशाला पाहिलं, त्यांचे कपडे आणि काही बरोबर काहीच नव्हतं. एक काय तर कमंडोलो असेल समजा, आणि एक कपडे, पिशवी नाही, काय नाही, काय नाही. कुठं चाललंय? परदेशात. म्हणजे कशा करा, किती दिवस? कायमच बरेच दिवस जाणार आहे म्हणजे तिकडे. हो, आपण 2 दिवस जर कुठं चाललो तर आपल्या बॅगाच्या बॅगा राहतात. हो, तीर्थयात्रेला जायचं किती दिवस? 7 दिवस. 5-5 जण 6-6 बॅगा लोक घेऊन येतात. हो, आमच्याबरोबर एक बाई आली होती, ते 6 बॅगा घेऊन आली होती. तिची बॅग, एक बॅग खालीच राहिली. मी म्हटलं, तुमची एवढी मोठी बॅग? राहू दे म्हणे, 5 बॅग आहेत माझ्याबरोबर. संन्यासी होते ते, निघाले होते एकटेच. शेजारी एक मनुष्य आला परदेशी, आणि तो परदेशी मनुष्य म्हणायला लागला, स्वामीजी कुठं चालले? म्हटलं, अमेरिकेला चाललो. किती दिवस? देव देईल तेवढे दिवस. अहो, मग तुमच्याकडे काही सामान कशाला पाहिजे? मग तिथं तुमची व्यवस्था कोण ओळखीचं वगैरे आहे का? म्हणले, ओळख वगैरे काहीच नाही. मग तिथं गेल्यानंतर तुम्ही कुठं राहणार? कोण तुमची व्यवस्था करणार? अहो, परदेशात. इथं तरी बरं आहे, तुमच्याकडे धर्मशाळा आहेत, देवळं आहेत. तिथं देऊळ नाही, धर्मशाळा नाही, तिथं कुठं राहणार तुम्ही? कोण तुमची व्यवस्था करणार? स्वामीजींनी त्याच्याच खांद्या वाट ठेवला, तूच करणार म्हणे. माझं मी कसं काय करणार म्हणे? मग तू माझा मित्र आहे म्हणे, तू माझा आत्मा आहेस. अरे, माझा आणि तुझा आत्मा एकच आहे बाळा, तूच माझी व्यवस्था करशील सगळी. त्या माणसावर एवढा परिणाम झाला, त्याला आपलं कुणीच म्हणलं नव्हतं.
आतापर्यंत संपत्ती आहे, सगळं आहे म्हटलं, पण मला असं खांद्यावर हात ठेवून तू माझा आहेस असं म्हणलेला भेटला नाही ना. एवढा परिणाम झाला त्याच्यावर तो म्हटला, असं माझं म्हणणारं कोणीच नाही भेटलो स्वामीजी, खरंच मी तुमची सोय केली. आणि त्याच माणसाने सगळी सोय केली. भूता परस्परे पडो मैत्र जीवाचे. अशा प्रकारे किती मागण्या झाल्या? 3 मागण्या झाल्या. आता पुढच्या ओळीमध्ये आणखीन 3 मागण्या आहेत. दुरिताचे तिमिर जाओ, विश्व स्वधर्म सूर्य पाहो, जो जे वांछिल तो ते लाहो, प्राणी जात. त्याचा विचार उद्या करायचा आहे, पण उद्या 3 वाजता आहे प्रवचन, उद्याच्या दिवस बरं का. कुंडली गौरधारी विठ्ठल